कोकणची, म्हणजे पुन्हा सेम तसाच ब्लॉग नाही होणार आहे, हा दुसरा ब्लॉग होणार आहे. त्यामध्ये मी जातो आहे माझ्या गावी. लास्ट टाइम ब्लॉग केला तो कन्फर्मचा होता. आता हा ब्लॉग आहे मुंबई टू सावंतवाडीचा. ट्रेनमधल्या काही गोष्टी आहेत, जसं की आमच्या आता स्लीपर क्लासची बुक आहे तिकीट. स्लीपर क्लासचं तुम्हाला मी थोडंसं की कसं असतं काय असतं, तर सगळ्या गोष्टी ह्या ब्लॉगमध्ये बोलूया आपण. तर कंटिन्यू करूया ब्लॉगला. जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ चांगले वाटले असेल तर लाईक करा आणि जर शेअर करा. 5K आपले सबस्क्रायबर्स झालेले म्हणजे ऑलमोस्ट झाले आहेत, तर असंच तुमचं प्रेम राहू द्या. असेच ब्लॉग कंटिन्यू येत जातील जसं की मी लास्ट टाइम तुम्हाला बोललो होतो. तर चला व्हिडिओला सुरू करूया. माझं नाव आहे सचिन, तर तुम्ही बघत आहात तर आता सध्या ट्रेन इथे थांबलेली आहे बिलवडीमध्ये. तर इथे तुम्ही पाहू शकता माझ्या मागे ट्रेन थांबलेली आहे. मस्त वातावरण झालेलं आहे बाहेर, तुम्ही पाहू शकता पाऊस पडतो आहे, ढगाळ वातावरण आहे आणि गरम गरम चाय. हा कोकण रेल्वेची चाय, म्हणजे रेल्वेची चाय एक स्पेशलच वेगळा फील येतो. आता रेल्वे इथे थांबली आहे, थोडं शिकायला लागलं आहे. तर जशी रेल्वे सुटेल तसं आपण इथून निघणार, मग पुढचा प्रवास सुरू होईल. तोपर्यंत मी चायची मजा घेतो. एन्जॉय करा. तर आता इथे तुम्ही पाहू शकता ही जी एक मिरर दिली आहे, त्याच्यानंतर इथे एक एमर्जन्सी चेन आहे, ते तुम्ही पुल करू शकता, पण ते एमर्जन्सीमध्ये तुम्हाला यूज करायचं असतं. त्याच्यानंतर ही एक एमर्जन्सी एक्झिट विंडो आहे, जिथून काही एमर्जन्सी असेल बाहेर जाऊ शकता. हे जे बटन आहेत ती ऑन ऑफ फॅनसाठी. चार्जरचं ऑप्शन दिलं आहे तुम्हाला, 2 पाणी बॉटल ठेवायला 2 पॅसेंजरना दिलं आहे जागा. इथे तुम्ही बघू शकता की 3x3 अपोजिट साईडला पण सेमच आहे आणि 3 एका ह्या साईडला लेफ्ट साईडला 3 जणं झोपतात आणि राईट साईडला 3 जणं, म्हणजे इथे हे आपण सीट वरती करू शकतो. तर ते थोडं हे ग्लास वगैरे पडलं आहे ते साफ होईल. त्याच्यानंतर हे असं वरती केल्यावरती मिडल बर्थ लागतो. तर अशी काय ही स्लीपर जो कंपार्टमेंट असतो तो आहे. वरती पाहू शकता तुम्हाला फॅनचं ऑप्शन दिलेलं आहे. त्याच्यानंतर ही जी रशी आहे ती तुम्ही तिथे टाय करून टाकू शकता. असं दिसतो. तर एक म्हणजे कम्फर्टेबल जेवणासाठी तुम्हाला बॉटल फॅनची तर असा हा कंपार्टमेंट आहे. पुन्हा एक कोच असतो, डब्बा असतो, याला बोगी म्हणतात. तर यामध्ये अशा सर्व सीट आहेत. तर पॅसेंजर्स वगैरे आता सध्या कोण नाही आहे ट्रेनमध्ये, सर्व उतरलेत, ऑलमोस्ट खाली झाली आहे ट्रेन. आणि हे 2 दरवाजे आहेत, इथून एंट्री एक्झिट करू शकता. आणि जसं मगाशी तुम्हाला दाखवलं होतं की एका कंपार्टमेंटमधून दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये जाण्यासाठी हा एक ऑप्शन असतो अवेलेबल. जर म्हणजे तुम्ही कुठे जर मागे राहिला असाल तर तुम्ही असं चढून आपल्या डब्यामध्ये पोचू शकता. तर हे असे हे एक चांगली सुविधा आहे, कारण जर कोणी वयस्कर लोक असतील तर त्यांना आपल्या पण डब्यात चढून त्यांच्या डब्यापर्यंत ते पोचू शकतो.
तर तुम्ही इथे पाहू शकता असे निसर्गरम्य हे वातावरण आहे. त्यानंतर हिरवळ आहे सर्वीकडे, चांगली झाडं झुडपं, मस्त एक व्ह्यू बाहेरून, आणि तुम्हाला एक टॉप व्ह्यू मिळतो आहे, कारण हे जी आता ट्रेन चालली ती ब्रिजवरून जाते. तर त्याच्यामुळे हे असं तुम्हाला एक मस्तपैकी बघायला मिळतं आहे की कसं पावसामध्ये, हे ॲक्च्युली मेन पावसामध्ये असं सर्व गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर जसं तुम्ही मे महिना वगैरे जाल तर हे थोडं कमी होतं, पण हिरवळ असते. तर अशी अ, अ, जंगलाच्या जवळच तर आता सध्या आपण सावंतवाडी रेल्वे स्टेशनला पोचलो आहे. तुम्ही हे पाहू शकता बाहेर, रेल्वे स्टेशनच्या बाहेरचं दृश्य आहे. हे एक रेल्वे स्टेशन म्हणजे एकदम आश्चर्यकारक असं वाटलं मला खूप दिवसानंतर आल्यानंतर, की ऑलमोस्ट एअरपोर्टसारखा लुक दिलेला आहे. सर्व गोष्टी कशा नीटनेटक्या, तरी